आणि सगळे आनंदात आहेत. लवकर लवकर कर्ज फिटू दे, म्हणजे त्या मालकाचं तोंड बघायची पाळी येणारच नाही. असं कसं माझा मुखडा तर तुम्हाला बघावं लागणारच की. काय किंवा पाहिला नाही ना, किती किती जमलं रुक. जमतील आपण त्यासाठीच गेलेत मोठ्या गावी. गावी गेला नाही तो, पळून गेलाय. तोंड दाखवायची लाज वाटते त्याला, कर्ज नाही फेडायचंय त्याला. पण मी सांगतो, कुठं बी पातळात जरी लपला ना तरी त्याला शोधून काढीन आणि फरफटत घेऊनही त्याला, आणि कर्ज व्याजा सकट वसूल करीन मी. आप्पा यायचं तेव्हा येईल, पण तुझी हिम्मतच कशी झाली इथे येण्याची? काय म्हातारे, मला अडवतेस घरात येण्यापासून? मला काही विसरलीस का? हे घर माझ्या मालकीच आहे, मी कुठं बी जाऊ शकतो. हे राहुल, हे घर समद माझ्या मालकीच आहे. ते 110 रुपयाच्या कर्जाखाली गाडला गेला शिवाप्पा. तुमचं नशीब समजा, मी तुम्हाला बाहेर नाही काढलं. पण तुम्ही जर जास्त मिजाज दाखवलीत ना तर या घरावर जप्ती आणीन आणि तुम्हाला बाहेर हाकलून देईन. फरफट दाखवून देईन. बसा ते वाडाखाली बोंबलत. नाही, कुणीच नाही. कुठुरा आमच्यावर ती वेळ येऊच देणार नाही. हे बघा, आप्पांचं पत्र सुद्धा आलंय. तुमचं कर्ज फेडायलाच मोठ्या गावी गेलेत ते. तेव्हा आता तुम्ही जाऊन रावळाचं दार उघडा. सखू आणि तुझ्या म्हातारीची या त्रासातून सुटका व्हावी असं तुला वाटत असेल तर मी सांगतो तसं पत्र लिही की. रावळाची दार मी उघडू. कसोटी घेतल्याशिवाय? कसोटी तर द्यावीच लागणार तुला. कुठली कसोटी घेऊ बाबा? कठीणात कठीण कसोटी घेतली पाहिजे. अशी कसोटी ऐकून धडकी भरली पाहिजे. तिथं साप. सखो, तू इकडे तू कोण रे आमची कसोटी घेणारा? दळभद्री राक्षस आहेस तू.